नागपूर अपघाताप्रकरणी अखेर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली। एआयच्या माध्यमातून या ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले। काही दिवसांपूर्वी ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराच्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर दुचाकीवरून मृतदेह घेऊन जातानाचा दुचाकी स्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। दरम्यान या घटनेचा तपास सध्या पोलिसांनी केला। सत्यपाल राजेंद्र या उत्तर प्रदेशच्या चालकाला त्यांनी अटक केली। दरम्यान नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एआय तपास केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। हर्ष पोद्दार नागपूर ग्रामीण एसपी आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारूया की 700 किलोमीटर दूर जाऊन या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे आणि मार्वल नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ते यात वापरण्यात आलं आहे। एआयचा वापर करण्यात आला आहे। कसा हा सगळा तपास राहिला? मार्वल एक शासकीय कंपनी आहेत जे नागपूरला क्रिएट झालेलं आहेत आणि कंपनीचे मेन उद्देश आहेत की लॉ एन्फोर्समेंट आणि गव्हर्नमेंटचे जितके वेगळ्या विभाग आहेत त्यामध्ये एआय कशा आम्ही वापरू शकत त्यासाठी हे कंपनी क्रिएट केलेलं आहे शासनाने। हा जे केस आहे ते 2-3 दिवसापूर्वी एक घटना झालेला होता देवलापार MP नागपूर रोडवर। तिथं खूप दुर्दैवी एक घटना झालेला होता की एक दाम्पत्य होता त्यांच्या एक ॲक्सिडेंट झाला ज्यामध्ये एक महिला जे ते ठार पडला तिथे आणि आयसोलेटेड स्पॉट होता। मग त्यांचा जे नवरा होता त्यांनी काय केला की त्यांच्या बॉडी मोटरसायकलवर स्ट्रॅप करून ते घेऊन आला कुऱ्हाडीवर। एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता। पोलिसने त्यांच्या पाठलाग केला पण ते इतकं घाबरलेला होता की ते स्टॉप नाही झाला। आम्ही काय केलं की ह्यांना आयडेंटिफाय केल्यानंतर ट्रकचे जे डिस्क्रिप्शन आहेत आम्ही घेतला। त्यांनी एकदम वेग डिस्क्रिप्शन दिला होता। त्यांच्याकडे ट्रकचे ज्यांनी जे आरोपीचे जे ट्रक होता काही डिस्क्रिप्शन वगैरे आणि नंबर वगैरे तितकं जास्त नाही होता। त्यांनी आम्हाला सांगितलं की फक्त एक लाल ट्रक होता। यानंतर नागपूर ग्रामीणचे जे पोलीस आहेत ते मार्वलला कॉन्टॅक्ट केला। मार्वल जे आहे ते जसं आम्ही सांगितलं एक शासकीय कंपनी आहे, त्याच्यात CEO पण मीच आहेत। आणि आम्ही काय केलं की 3 वेगळ्या टोल नाकाचे जे CCTV फुटेज आहेत आम्ही 4 तासाचे जे CCTV फुटेज आम्ही कॅल्क्युलेट केलं, आम्ही गोळा केला आणि नंतर 2 AI अल्गोरिदम्स वापरून आम्ही हे जे CCTV फुटेज आहेत आम्ही ॲनलाइज केलं होता। पहिला जे AI अल्गोरिदम आहे त्यामध्ये आम्ही काय केला की पूर्ण जे CCTV फुटेज आहेत त्याच्या तपासणी AI मार्फत केला आणि जे रेड ट्रक्स आहेत आम्ही आयडेंटिफाय केला। त्यानंतर दुसरा जे अल्गोरिदम आहे त्यांनी कॅल्क्युलेट केला की कोण ट्रक्स जे लाल ट्रक्स आहेत ते होऊ शकतात त्यांच्या स्पीडचे लक्षात घेऊन जे हे आरोपी होऊ शकतात आणि एक ट्रक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदमने आयडेंटिफाय केला। हे पूर्ण AI अल्गोरिदम्स जे आहेत ते कम्प्युटर विजन म्हणून टेक्नॉलॉजीवर आधारित आहे। हा जे ट्रक आहे ते UPचे ट्रक होता आणि आम्ही परवा दिवशी एक टीम पाठवला UPला आणि नागपूरपासून सुमारास 700 किलोमीटर दूर हा जे ट्रक आहे ते ग्वालियर कानपूर हायवेवर आम्हाला भेटला आणि आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि काल रात्री हे जे गुन्हा घडला होता त्याच्या पूर्णपणे डिटेक्शन झाला आणि पुढच्या जे तपास आहेत ते चालू आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।